नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी फार एक आनंदाची गोष्ट आहे. आपण जसे ॲक्टिव्ह व्हायचे पूर्ण सबटाइप बघितले, त्याच प्रकारे आपण आजपासून काय करतोय, तर स्पेशल यूजेसची सीरीज चालू करतोय. त्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग व्हर्बचा वापर करून कशाप्रकारे सर्व सेंटेन्स बनवतात, तर ते मी आजपासून तुम्हाला स्पेशल यूजेस या नवीन चॅप्टरमध्ये शिकवणार आहे. जसं की तुम्ही बघितलंय बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये 12 सबटाइप असतात. त्याच्यामध्ये मग मेन टाइप किती आहे? 3. कोणकोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. त्यामध्ये एकामध्ये 4 सबटाइप आहे. मग एकूण किती होतात ते? 12 सबटाइप होता. मग प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4, फ्युचर टेन्सचे 4. बरोबर आहे की नाही? मग प्रेझेंट टेन्सचे कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. असे या प्रकारे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर असे 4-4 सबटाइप आपण पूर्ण सिरीज कशावर टाकलेली आहे? लेट्स लर्न अकॅडमी या चॅनलवर टाकलेली आहे. तर तुम्ही ती बघू शकता आणि व्यवस्थित डिटेल तुम्हाला व्हिडिओज बनवलेले आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णतः डिटेल स्पोकनचं ॲक्टिव्ह व्हॉइस कशा प्रकारे शिकायचं एकदम इझिली ट्रिक्स वाईज तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यानंतर आता तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण स्पेशल यूजेसची पुन्हा एकदा सिरीज चालू करतोय. तर त्यामध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे बघा, स्पेशल यूजेसमध्ये डू डज, जसं की डू डज त्याचबरोबर डीडचा यूज कसा करायचा हे स्पेशल यूजेस मध्ये. आता तुम्ही कुठे शिकले? पहिल्यांदा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू डज आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीडचा वापर. तर त्याचबरोबर आणखी पुढे स्पेशल यूजेस म्हणजे चांगला यांचा यूज कसा होतो आणखी, तर ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. तर बघा, स्पेशल यूजेसचे पूर्ण तुम्हाला ही सिरीज व्यवस्थित बघायला भेटणार आहे. तर कोणीही ही सिरीज मिस करू नका. प्रत्येकाला आम्ही होता होईल डिटेल माहिती देणार आहोत. आणि त्याचबरोबर आम्ही काय केलेले आता स्वतःची ॲप पण क्लासची आहे. तर त्या ॲपमध्ये सर्व लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल आहे. क्लास त्या ॲपचं नाव आहे बघा, लेट्स लर्न अकॅडमी. ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन काय करू शकता? इन्स्टॉल करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेल लिस्ट बनवलेली आपण सिरीज ॲक्टिव्ह व्हायची असो किंवा आता स्पेशल यूजेसची जशी चालू होणार आहे ती सिरीज आहे. बरोबर आहे की नाही? तर आता बघा, चला आपण पुढचं डूडजचा वापर कसा करणार आहे ते हेल्पिंग ह्या डूडजच्या हेल्पिंग वर्बचा वापर करून, म्हणजेच काय त्याचा आपण काय म्हणतोय त्याला स्पेशल यूजेस. तर बघा, ज्या वाक्याच्या शेवटीला जातो तर खरी, खातो तर खरी, पितो तर खरी, जातो तर खरी, म्हणजे हे काय तुम्हाला समजलं नसेल तर मी व्यवस्थित समजून सांगतो. एखादा व्यक्ती आहे, समजा मुलगा आहे, तो शाळेत जातो तर खरी पण त्याला काही येत नाही. बरोबर नाही? काही राहत आहे असे. तर तेव्हा काय करायचे? जर एखाद्या व्यक्तीला समजा सब्जेक्ट आहे, त्याला ती करतो तो क्रिया पण त्याला काय ती एक प्रकारचं त्याचं आउटपुट निघत नाही. जसं की आता तो दूध विकतो तर खरी पण त्याला काय त्याच्याकडे पैसे राहत नाही. म्हणतो ना आपण, तू अभ्यास करतो तर खरी पण तुला अजून वाचता येत नाही, असे सेंटेन्स बोलतोय आपण. बरोबर आहे ना? तर त्यावेळेला काय करायचं? ज्या वाक्याच्या शेवटीला जातो तर खरी, खातो तर खरी, पितो तर खरी येतं ना, तर त्या वाक्यामध्ये रूल वापरायचा असतो किंवा स्ट्रक्चर वापरायचं असतं, सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बरोबर आहे की नाही? मग आता बघा, सब्जेक्ट झालाय वाक्यामध्ये तो साठी काय वापरायचंय तुम्हाला माहिती सर्वांना. तर काय वापरतात? तो साठी ही. बरोबर आहे का नाही? काय वापरायचंय? तो साठी ही. मग सांगा आता, सब्जेक्ट झाला ही, मग ही नंतर डू किंवा डज हे मी ऍक्टिव्ह व्हायच्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चर सांगता वेळेला काय सांगितलेले सर्वांना? डू किंवा डज किंवा वापरायचं. पण आता मी तुमच्यासाठी ते एक हे म्हणजे सांगतोय की एक्झॅक्टली पुन्हा डू डज कसं वापरायचं. जसं की आय जर कधी आलं, यू, वी, दे आणि प्लुरल नाउन, म्हणजेच काय, यालाच काय म्हणतो आपण? अनेक वचन. बरोबर आहे ना? अनेक वचन. अनेक वचन म्हणजे जसं की चाइल्ड हे एक वचन आहे. चाइल्ड मीन्स मुलगा, छोटा, आणि चिल्ड्रन मीन्स मुले, बॉय, बॉईज, गर्ल, गर्ल्स. जेव्हा अनेक वचन येईल म्हणजे प्लुरल नाउन येईल तेव्हा काय वापरायचंय तुम्हाला? नेहमी डू वापरायचंय. काय वापरायचंय? डू वापरायचंय. व्यवस्थित समजून घ्या. आय सोबत डू, यू सोबत डू, वी सोबत डू, दे सोबत डू आणि प्लुरल नाउन असल्या सुद्धा काय वापरायचं? डू वापरायचं. आणि जेव्हा सब्जेक्ट म्हणून ही, शी, इट,
किंवा कोणाचंही नाव, जसं की श्याम, गीता, अनुजा, राहुल, वैशाली, असं कोणाचंही नाव असलं तरी पण काय वापरायचंय तुम्हाला, काय वापरायचंय सांगा, तर डज वापरायचंय. काय वापरायचंय, डज वापरायचंय. व्यवस्थित समजलंय? पहिले पण शिकवलेले तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये, पण आता हे स्पेशल युजेसची सिरीज चालू केली आपण, तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं रिव्हिजन व्हावं म्हणून मी काय केलंय, रिपीट केलंय पुन्हा. आय, यू, वी, ते प्लुरल नाऊन सोबत काय वापरायचं, डू वापरायचं. ही, शी, इट, राम, श्याम असलं तर डज वापरायचं. आणि मग तुम्ही म्हणाले प्लुरल नाऊन सोबत जर कधी डू ये, तर सिंग्युलर नाऊन सोबत काय येतं, तर सिंग्युलर नाऊन साठी काय येतं माहितीये का, डज येतं. समजलंय ना? इकडच्यांसाठी डज आणि इकडच्यांसाठी डू वापरायचं. व्यवस्थित काय सब्जेक्ट असल्यानंतर काय वापरायचं समजलंय. तर ही सोबत आपण शिकलोय आत्ताच, काय वापरायचं, डज वापरायचं. डज नंतर काय येतं, वर्ब. या वाक्यामध्ये वर्ब काय आहे, जातो. जातो का, कारण की जातो याच्यामधून काय दर्शवले जाते, क्रिया दर्शवल्या जाते. जसं की खाणे, पिणे, राहणे, बोलणे, या काय एक प्रकारच्या क्रिया आहे. मग जिथं क्रिया दर्शवली जाते त्यालाच काय म्हणतो आपण, वर्ब म्हणतो. मग या वर्ब काय, जातोसाठी गो. नंतर राहिलेलं काय पार्ट आहे, टू स्कूल, SCHOOL. ओके. तर बघा आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू मोबाईल पाहतो तर खरी. एखादा मुलगा असतो बघा, त्याला आपण काय म्हणतो, तो मोबाईल पाहतो, पण आपण जर त्याला विचारलं तू मोबाईल पाहतो का, तो तो काय म्हणतो, मी मोबाईल बघत नाही. आणि खरं तो तो मोबाईल पाहतो तर खरी. मग त्यावेळेला हे सेंटेन्स या ठिकाणी वापरायचं, त्यासाठीच आपण डू किंवा डज. मग यालाच म्हणतात स्पेशल युजेस. म्हणजे तुम्ही डू, डज, डीड, ॲमिजार हे फक्त ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नाही वापरत, तर त्याचा वापर आणखी स्पेशल कुठं होतो, तर त्याची आपण सिरीज चालू केलेली आता ही. समजतंय का? तुम्हाला वाटेल फक्त ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पुरतच मर्यादित न राहता हे हेल्पिंग वर्ब काय असतात, स्पेशल युजेस मध्ये सुद्धा असतात. हा, तर बघा आता तू मोबाईल पाहतो तर खरी. आता तू साठी काय वर्ड आहे, यू. यू सोबत इथं बघा, यू सोबत काय वापरायचंय, डू. बरोबर, यू डू. पाहण्यासाठी वॉच, वॉच मोबाईल, MOBILE. ओके. हे काय झालंय तुमचं सेंटेन्स झालं, यू डू वॉच मोबाईल. तू मोबाईल पाहतो तर खरी. पाहतो तर खरी, पण तो मानायला तयार नसतो की मी मोबाईल पाहत नाही बा. ती कार चालवते तर खरी. ती कार चालवते तर खरी, पण ती काय म्हणते, मला कार येत नाही. बरोबर आहे की नाही, ती कार चालवते तर खरी. मग आता हे सेंटेन्स कसं येईल, शी डज, चालवण्यासाठी ड्राईव्ह, आणि कार. हा कार काय झाला याच्यामध्ये ऑब्जेक्ट झालेला आहे. तर बघा, आपण सुरुवातीपासून स्पोकनची तुमची प्रॅक्टिस, त्याबरोबर ज्यांचे ऑफलाईन पण क्लासेस आहे, जसं की पिशोरची ब्रांच असो किंवा नादरपूरची ब्रांच असो, तर सर्वांनी जे पण मी व्हिडिओ बनवतोय त्याचे प्रत्येकांकडं आपली एक लिस्ट पाहिजे, की आपण काय काय झालेलं आहे ते सर्व स्ट्रक्चर लिहून घ्यायचे. बरोबर आहे की नाही? आणि ते लिहूनच नाही, त्याचा वापर पण तुम्ही काय करायचंय, तुम्ही जेव्हा फ्री असता तर तुमच्या मित्रांसोबत प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा घरी येता तर मिरर असतं आपल्या घरामध्ये, तर त्यासोबत थोडंसं काय करायचं, इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणी आता सध्याला हसलं तुमच्यावर तर चालेल, पण हे जे नॉलेज तुम्ही आता गेन करणार आहे, तर ते नॉलेज तुम्हाला इन फ्युचरमध्ये काय येणार आहे, नक्की कामी येणार आहे. याचा तुम्ही थोडासा विचार करा. आता तुम्हाला, आता तुमची खास गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, तुमचं आता IPL पण संपलेलं आहे. का, कारण की आता काल तर IPL झालंय, RCBनं काय केलेलं आहे, ट्रॉफी जिंकलेली आहे. मग आता तुमच्याकडे वेळच वेळ आहे, कारण की तुमचा वेळ पूर्ण 7 ते 11 पर्यंत कुठं असायचा, मोबाईलच्या स्क्रीन समोर असायचा. काय पाहण्यामध्ये, IPL बघण्यामध्ये. आता तो वेळ कुठं युटिलाइज करायचा आहे, तुमच्या अभ्यासामध्ये. आणि आणखी आता 10 दिवसानंतर शाळा पण तुमची उघडणार आहे, तर त्या अगोदर तुम्ही थोडंसं इंग्लिशबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दररोज आपले कंटिन्यू व्हिडिओ बघायचे. जे व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे आयडिया येऊन जाईल की इंग्लिश कशी सोप्या भाषेत शिकता येईल. बरोबर आहे की नाही? हा, तर चला मग पुढचं स्लाइड बघू आपण. जसं आपण डूडजचा एकदम सोप्या भाषेमध्ये कसा यूज करायचा ॲज अ स्पेशल युजेस म्हणून,
तसंच आपण काय करणार आता डीडचा पण वापर कसा करायचा ते शिकणार आहोत. तर मग ज्या वाक्याच्या शेवटीला जायचा तर खरी, यायचा तर खरी, म्हणजे तो क्रिया करायचा, पण त्याला काय व्हायचं माहितीये का, आउटपुट भेटायचा नाही. जसं की तो शाळेत जायचा तर खरी, ती भांडे घासायची तर खरी, पण ती काय व्यवस्थित ते घासायची नाही बा, थोडंसं राहून द्यायची त्याच्यामध्ये. समजलंय का? तर त्याच्यामध्ये मग तेव्हा काय वापरायचं आपल्याला, स्पेशल युजेस मध्ये डीडचा वापर करायचा आहे हेल्पिंग वर्ब म्हणून. समजतंय ना? व्यवस्थित मी समजावून सांगतोय तुम्हाला, जरा काळजीपूर्वक बघा. इतकं खोलमध्ये जाऊन कुठं सांगत नाही, फक्त काय 2-5 मिनिटाचे व्हिडिओ असतात, तेवढं कसं तरी व्ह्यूज मिळवण्यासाठी करता, पण मी तुमचं डिटेल घेतोय. समजलंय का? तर बघा आता ज्या वाक्याच्या शेवटीला जायचा तर खरी, काय येतं, जायचा तर खरी, यायचा तर खरी, असं दिलेलं असेल म्हणजे त्याची ओळख येते. बरोबर आहे की नाही? तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा एक एक्झाम्पल. काय एक्झाम्पल सांगितलेलं आहे? एक व्यक्ती आहे, त्याला कार्यक्रमामध्ये शोधायचंय तुम्हाला, आणि त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 1000 प्लस लोक आलेले. तर त्या व्यक्तीला शोधण्यासाठी तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे? ती व्यक्ती पहिले दिसते कसे, बरोबर आहे की नाही? त्या व्यक्तीने कोणत्या कलरचा शर्ट घातलेला आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्या व्यक्तीने चष्मा घातलेला आहे का नाही? जर त्या व्यक्तीची तुमच्याकडे ओळख नाहीये, तर तुम्ही त्या व्यक्तीला शोधू शकत नाही. तर त्याच प्रकारे आपल्या स्पोकनमध्ये 350 पेक्षा जास्त स्ट्रक्चर आहे, बरोबर नाही? मग ते स्ट्रक्चरमध्ये कोणतं स्ट्रक्चर त्या सेंटेन्ससाठी यूज होईल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ओळख लर्न करावं लागेल. मग ओळख आपण प्रत्येक जेव्हा रूल शिकवतोय मी, तेव्हा ओळख देतोय तुम्हाला, तर ती ओळख प्रत्येकाची लर्न झालीच पाहिजे. तर त्यासाठी मग आपण या स्पेशल युजेसच्या डेटची ओळख काय आहे? जायचा तर खरी, यायचा तर खरी, बोलायचा तर खरी, असं असलं म्हणजे तुम्ही नेहमी काय वापरायचं, डीड वापरायचं. बरोबर आहे ना? तर तो शाळेत जायचा तर खरी, तो साठी काय वर्ड आहे, ही. ही सोबत आता हिच्यात काय म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईस नाहीये, नेहमी काय वापरायचंय, डीड वापरायचंय. डीड प्लस V1. जायचा म्हणजे गो टू स्कूल, तो शाळेत जायचा तर खरी, पण त्याला काही यायचं नाही. यायचं नाही म्हणजे वाचता लिहिता यायचं नाही बा. समजलंय का? असं म्हणतो आपण भरपूर वेळेस, तू मोबाईल पाहायचा तर खरी, यू डीड वॉच. याच्यामध्ये काय करायचंय, वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. डूड असो किंवा डीड असो, स्पेशल युजेसच्या जे आपण आता 2 स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये बघतोय, तर त्याच्यामध्ये काय करायचंय, नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. काय करायचंय, फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. का? कारण की या वाक्यामध्ये फक्त जनरली क्रिया चालते. यू डीड वॉच मोबाईल. तर बघा लास्टचं सेंटेन्स आहे, ती कार चालवायची तर खरी. आता ती साठी काय वर्ड आहे, शी डीड, चालवायची म्हणजे ड्राईव्ह कार. ओके, इतकं म्हणजे फार इझी. तुम्ही असं ठरव, म्हणजे जेव्हा फक्त तुम्ही असं बघितलं पण, तर तुम्हाला समजून जाईल. पण यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे माहिती आहे का, तुमच्याकडे व्होकॅब्युलरी असणं गरजेचे आहे. जर तुमच्याकडे व्होकॅब्युलरी असेल, तरच तुम्हाला अशा प्रकारचे सेंटेन्स इझी बनवता येईल, त्याचबरोबर बोलता येईल. बरोबर आहे की नाही? जर तुम्हाला जर कधी याच्यामधले तुमचे वर्ड्स लर्न नसेल, तर तुम्हाला कशासोबत काय वापरायचं किंवा कुठं कोणता वर्ड फॉर्म करायचा, तर हे लर्न असलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर तिचे स्पेलिंग पण लर्न पाहिजे. तर बघा, आपण आता थोड्याच वेळामध्ये आणखी एक 50 वर्ब्सचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर तो प्रत्येकाने घरी बघायचा आहे, आणि त्याचे मी नादरपूरच्या बॅचमध्ये असो किंवा पिशोरच्या बॅचमध्ये असो, सर्वांच्या नोटबुकमध्ये ते पहिले लिहिलेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? जर लिहिलेलं नसेल, तर मी फार मारेल त्यांना. त्यानंतर काय करायचंय, उद्या येताना ते लर्न पाहिजे. लर्न म्हणजे कसं, की त्याचे V1, V2, V3, V4, V5 विथ स्पेलिंग लर्न पाहिजे. बरोबर नाही? जर स्पेलिंग लर्न नसले, तर तुम्हाला ते सेंटेन्स फॉर्म कसं करायचं, कुठं V3 आल्यानंतर
सपोज तुम्हाला माहिती आहे हॅडमध्ये V3 येतं, पण तुम्हाला हॅडची ती स्पेलिंग माहिती पाहिजे ना, तर स्पेलिंग लर्न करा पहिले. स्पेलिंग लर्न असली तर तुम्हाला रीडिंग त्याचबरोबर रायटिंग व्यवस्थित करता येईल. तुम्हाला जर एखादं सेंटेन्स राईट करायला लावलं, त्याच्यामधली स्पेलिंग जर तुम्हाला येत नाहीये, कुठं याचा V3 आहे का, हिची V3ची किंवा V4 ची स्पेलिंग काय, ती पण यायला पाहिजे ना, तेव्हाच तुम्हाला समजेल नाही की सेंटेन्स काय आहे. ती साठी शी व हा स्पेलिंग आहे, इथं हे झालं होतं माझ्याकडनं. ओके, समजतंय का? तर आपण आता स्पेशल युजेसची सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण 2 हेल्पिंग वर्बचा वापर करून काय शिकलेलो आहे की डू डज एक्झॅक्टली आपण आणखी स्पेशल कुठं वापरू शकतो आणि त्याचबरोबर डीड पण कुठं वापरू शकतो. आणि त्याचे सेंटेन्स पण बघितले, जसं की तू पुस्तक वाचतो तर खरी, यू डू रीड बुक, तो पुस्तक वाचतो तर खरी, ही डज रीड बुक, तो आंबा खायचा तर खरी, ही डीड ईट मँगो. बरोबर आहे की नाही? तो 9 वाजता शाळेत जायचा तर खरी, ही डीड गो टू स्कूल ॲट 9 o'clock. असं इझिली सेंटेन्स बोलण्यासाठी काय करावं लागतं, सराव पण तेवढा तुमच्याकडे पाहिजे. बरोबर आहे की नाही? सराव जर तुम्ही केला नाही तर तुम्हाला इझिली सेंटेन्स बोलता येत नाही. काही जणांना राईट करता येतं पण बोलायला प्रॉब्लेम येतं का, कारण की बोलता वेळेला तुमच्याकडे वेळ फार कमी असतो. वेळ कमी असल्या कारणास्तव तुम्हाला काय करावं लागतं, अगोदर रायटिंग स्किल तुमची क्लिअर पाहिजे. समजले का? रायटिंग स्किल जर तुम्हाला व्यवस्थित फास्ट लिहिता यायला लागलंय, लिहिता म्हणजे तुमच्या ते मनामध्ये फास्ट तुम्हाला तयार करून लिहिता यायला पाहिजे. जर तुमच्या मनातच तयार नाही झालंय तर ते खाली लिहिता नाही येणार ना तुम्हाला. एखादा सेंटेन्स मनात तयार नाही तर खाली कसं लिहिता येईल? तर त्यासाठी तुमची काय गरजेची, प्रॅक्टिस असणं गरजेची आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण स्पेशल युजेसची सिरीज चालू केलेली आहे. तर सर्वांनी या व्हिडिओंना प्रतिसाद देऊन ज्यांना पण या व्हिडिओची गरज आहे त्यांना काय करायचे, शेअर करायची आहे. त्यांना सांगायचे चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही पण करा आणि असंच आमच्या चॅनलला प्रतिसाद देत राहा. थँक्यू.